चापेकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड पुणे या संस्थेतील 20 तंत्री विभागात कनिष्ठ बॅच या बॅच मधील प्रॅक्टिकल क्रमांक 77 या 77 नंबरच्या प्रॅक्टिकल मध्ये ज्युनियरचे विद्यार्थी आणि मी स्वतः जितेंद्र महाजन शिल्पनिदेशक 20 तंत्री या ठिकाणी हे प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचं आहे। या प्रॅक्टिकल मध्ये प्रॅक्टिकल नंबर 77 मध्ये टेस्ट अर्थ लिकेज बाय ELCB आणि RCCB या दोघांपैकी एक आपल्याला टेस्ट करायचं आहे। ELCB आणि RCCB मध्ये या ठिकाणी जे ब्लॉक डायग्राम जो दिसतो आपल्याला, या ब्लॉक डायग्राम नुसार आणि प्रॅक्टिकली वस्तूनुसार आपल्याला काय काय गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात आणि ते कशा प्रकारे आपल्याला टेस्ट करता येतील ते आपल्याला आज बघायचंय। RCCB आणि ELCB ची रचना जवळपास सारखीच असते। RCCB म्हणजे रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर आणि ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर। या दोन्ही सर्किट ब्रेकरचा फायदा जो आहे तो आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा ठरतो। तो म्हणजे ज्या वेळेस आपल्या वस्तूमधून जी काही वस्तू आपण यूज करतो, प्रॅक्टिकली यूज करतो, घरामध्ये यूज करतो, ज्या वस्तूमध्ये लिकेज करंट उतरत असतो तो लिकेज करंट जमिनीत कसा पास होतो आणि पास झाल्यानंतर आपला त्या ठिकाणी जीव कसा वाचतो ती ही वस्तू आपल्याला सांगत असते। तर या माध्यमातून आपण आज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आणि RCCB जे आहे ते या प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत। तर मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही प्रॅक्टिकलच्या टेबलवर या ठिकाणी या। विद्यार्थी त्या बाजूला ज्युनियर बॅचच्या विद्यार्थ्यांनी RCCBचं एक मॉडेल बनवलेलं आहे, एक प्रोजेक्ट बनवलेला आहे। या प्रोजेक्ट मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक मानवी कृती दाखवलेली आहे। त्या कृतीमध्ये तो माणूस जमिनीवर उभा असताना त्या ठिकाणी जर त्याचा संपर्क फेस या पॉइंटशी आला तर आपला जो RCCB आहे तो कसा ट्रिप होतो हे या ठिकाणी दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। या प्रॅक्टिकल मधून, या प्रोजेक्ट मधून आपल्याला एक गोष्ट महत्वाची ठरते की प्रत्येक ह्युमन बॉडी ही किती महत्वाची आहे आणि त्याचा जीव या ठिकाणी कसा वाचू शकतो हे या प्रॅक्टिकल मधनं आपल्याला दिसणार आहे। प्रथमतः या प्रॅक्टिकल साठी आपल्याला एक 200 वॅटचा लॅम्प आपण घेतलेला आहे। 200 वॅटचा लॅम्प मध्ये आपण करंट जो मोजणार आहोत तो साधारण या ठिकाणी तुम्हाला दिसेल की साधारण 0.66 एम्पियर या ठिकाणी 200 वॅटचा लॅम्प करंट घेतोय। आता याला पूर्ण सप्लाय दिल्यानंतर हा करंट त्या ठिकाणी आपल्याला मेजर करता येतोय, परंतु हाच लॅम्पच्या ऐवजी जर माणसाला फेजचा जर संपर्क झाला तर तो त्याच्या बॉडीतून किती एम्पियरचा किंवा किती मिली एम्पियरचा करंट पास झाल्यानंतर हा RCCB ट्रिप होईल ते ह्या RCCB वर पण लिहिलेलं असतं। या ठिकाणी बघा 30 मिली एम्पियर पर्यंत हा RCCB लिकेज करंट पास झाल्यानंतर ट्रिप होऊ शकतो, या ठिकाणी क्लिअर कंपनीने दिलेलं आहे। तर आपण प्रॅक्टिकली बघूया की ज्या वेळेस हा RCCB ट्रिप होतो तर तो कशा पद्धतीने ट्रिप होतो। तर बघूया आपण। आता जो फेज वायर आहे ती फेज वायर आपण ह्या स्विच मधून, सॉकेट मधून एम्पियर मीटरला जाते, एम्पियर मीटर मधून लॅम्पला जाते। असं समजायचं आपण की या ठिकाणी फेज वायर आपल्या बॉडीचा संपर्क झाला आणि आपला संपर्क परत जमिनीशी आला तर इथं अर्थ टर्मिनल आपण दिलेला आहे। या अर्थ टर्मिनलशी आपण संपर्कित झाल्यानंतर या ठिकाणी RCCB कसा ट्रिप होतो हे या व्हिडिओमध्ये दिसेल आपल्याला। हे बघा व्हिडिओमध्ये परत एकदा दाखवू आपण। आता मी परत ऑन करतो। RCCB आता जसा ट्रिप झाला होता, आता मी या ठिकाणी करंट किती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण। करंट मिली एम्पियर किंवा पॉइंट मध्ये जाईल तो करंट बघा आणि त्यानंतर लगेच RCCB ट्रिप होईल। हे बघा 0.5 च्या आतच तो करंट पास होतो आणि सर्किट ट्रिप होतं। या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट समजते की आपल्याला या वस्तूचा वापर प्रत्येकाच्या वायरिंग मध्ये करणं गरजेचं आहे। RCCB जर आपण आपल्या घरामध्ये जर यूज नाही केलं तर त्या ठिकाणी आपल्याला जीवाला धोका होऊ शकतो। म्हणून प्रत्येक फॅमिलीने हा विचार करून RCCB आपल्या वायरिंग मध्ये, सर्किट मध्ये बसवायचा आहे। तो बसवल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीची जर काही घटना झाली
तर त्या घटनेपासून आपला जीव वाचू शकतो. तर मी विनंती करेल एका विद्यार्थ्याला की तुम्ही एकदा ट्रायल घ्या, प्रॅक्टिस करा की या ठिकाणी ट्रिप कसं करता येईल आपल्याला. आता आरसीसीबी मी ऑन करतोय. आरसीसीबी ऑन केल्यानंतर या ठिकाणी ट्रिप कसं होईल सर्किट बघा. 0.3च्या आसपास करंट दिसतोय. या तुम्ही 2 मिनिटात दुसऱ्या विद्यार्थ्याकडे द्या. आता परत सर्किट मी ऑन करतो. आपण आर्थिंगला लावा. हे बघा जवळपास त्याच पद्धतीने तो करंट पास होतोय. आणि अशा पद्धतीने आरसीसीबीचं जे सर्किट आहे ते किती महत्वाचं आहे या निमित्ताने आपल्याला या प्रॅक्टिकल मधनं समजतं. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या घरी तर हे आरसीसीबी बसवाच, परंतु इतरांनाही सांगा की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आरसीसीबी बसवणं किती गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुमच्यापैकी पण कोणी येऊ शकत असाल तर या. प्रॅक्टिकल तुम्हाला प्रत्येकाला करायचे आहेत. याची रिडिंग तुम्हाला नोंद मध्ये घ्यायची आहे तुमच्या तक्त्यामध्ये. 1 मिनिट आपण सर्किट ऑन करू, चेक करा. व्हेरी गुड.